हेलो, मैं शौकत वेलास्कर, इंजिमा हेलो, वेलास्कर, हेलो, फरमान हेलो, पठान सभी से गुजारिश चला करूंगा मॅचला सुरुवात कि करून घ्या. प्लीज ये अभी बात खत्म हुई, जुबेर भाई ने उनसे बात की है, मेहरबानी करके अपना हाँ गेम चालू करे, गेम शुरू करे भाई. चला मॅचला हेलो. सुरुवात करून घ्या. मॅचला हेलो. सुरुवात होती इकडे. हमारे इस टूर्नामेंट में जो मैच यहाँ पर शुरू होने से पहले मेरे पास कुछ यहाँ पर एक लिस्ट है, लंबी लिस्ट है, लेकिन वो बोलना भी ज़रूरी है क्योंकि उनके बगैर ये टूर्नामेंट ऑर्गेनाइज नहीं की जा सकती है. यहाँ पर दोनों सलामी के बल्लेबाज भी पहुँच चुके. समय मेरे पास कम है क्योंकि मैं जितना जल्दी हो सके इसको कवर करने की कोशिश करूँगा. उसमें से है हमारे इस टूर्नामेंट के लिए जुबैर अब्बासी. शायद कि यहाँ पर थोड़े टाइम के बाद अगर बोला जाए तो फिर अच्छा रहेगा. सर एकच मिनिट. स्कोरर स्कोरर ओके, कंटिन्यू कॉमेंट्री. स्कोर एकच मिनिट सर, मॅच थांबवा. स्कोरर आपल्या ऑफिशियल स्कोरर मी लक्ष वेधेन. या शौकत यांना विनंती करेन आपण यायचं लगेच विनाविलंब आपण लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. दोन इम्पॉर्टंट टीम मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला टीम आपण जर पाहिले तर पहिला बॉल अप्रतिम. यावेळीचा चेंडू पाहायला मिळतं, लेग स्टिकला मिस झाला. व्हाईट बॉल न सुरुवात झाली या मॅचला. मैदानाच्या चहूबाजूला आमचे क्रीडा रसिक, मैदानाच्या आतमधले सगळे गुणवान खेळाडू, त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित सर्व आमचे आदरणीय मान्यवर आणि tenniscricket.in या वाहिनीवरती जुळलेले अयाज सगळे महार से live यहाँ पर प्रेक्षक, अयाज या सर्वांचं अयाज हार्दिक हार्दिक असं स्वागत मैं आहे. उनसे इल्तिमास करूंगा स्टेज पे चले आए. अयाज और दूसरे भी महार से जो लोग भी आए हैं उन तमाम लोगों से इल्तिमास करूंगा कि स्टेज पे चले आए. जितने भी महार से लोग आए प्लीज यहाँ पर स्टेज पर आकर विराजमान हो जाइए. बॅकफुटला जात असताना पंच करायचा. बॉल अगदी मिड ऑफच्या दिशेला स्टिअर होत असताना पाहायला मिळतं. त्याच दरम्यान एकदा मिळाली दुसऱ्या धावेसाठी मानस. धाडस करता येणार नाहीये. बघता बघता तिकडे एकच धाव मिळते. एकारी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती 2. पहिला व्हाईट बॉल, तदनंतरची सिंगल. बॅटर सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिले तर फैजान आणि त्यांच्या साथीला आधी आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती पहिला गोलंदाज ऐमान. मागच्या मॅचचा हिरो राहिला होता ऐमान. चांगलं क्रिकेट त्याने खेळलं होतं. अगदी ऐमानला या मॅच मध्ये थैमान घालावा लागेल. जर जिंकायचंय टीमला, लढायचा भिडायचा, जिंकावा लागेल. या स्पर्धेवरती नाव कोरायचंय, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करून दाखवावी लागेल. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं तुम्हाला हाताळावी लागतील. ओ यावेळीचा बॉल टप्पा पडला. 5 टन झाले. हा वाईट आहे, हा चुकीचा बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर बराचसा बाहेर निघालाय आणि इकडे मात्र अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळते. हळूहळू जसा जसा वेळ पुढे चालला तसा तसा आपण जर पाहिलं तर थंडीचं वातावरण, बॉल रोटेट होताना जुबैर अब्बासी प्लीज यहाँ पर स्टेज पे चले आए. यहाँ पर यावेळीचा स्ट्रोक फसला. शॉर्ट पॉइंटला फिल्डर, तिकडे मात्र शॉट अगदी मिड ऑफ लाईक अप्रतिम झेल. फलंदाज बाद. पहिला धक्का, पहिला बॅटर मैदानाच्या बाहेर. मैदानाच्या आतमध्ये आधी मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं मोठा धक्का आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत खेळपट्टीवरती खेळत असताना 2 इम्पॉर्टंट टीम मैदानावरती आपलं नशीब आजमावण्यासाठी उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात. अगदी एक आपण पाहतोय शाहीन गोरेगाव त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना टीम वफा फायटर वडवली संघ मैदानाच्या आतमध्ये. 2 इम्पॉर्टंट टीम आहेत. वफा फायटर वडवली असेल त्या बाजूला, इकडे मात्र आपण जर पाहिले तर एक महत्वपूर्ण संघ जिकडे यजमान संघ पाहायला मिळतं शाहीन गोरेगाव. इम्पॉर्टंट मॅच. पुढचाच बॉल. हा ट्रॅकर अडवा बॅटने खेळायचा होता. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. तदनंतर डिरेक्ट हिटचा प्रयत्न. वा, हा सेल्फ कॉन्फिडन्स आहे, हा आत्मविश्वास आहे. लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक चिकी सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळते. आणि त्या एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती 4. पहिलं पॉवर प्लेचं षटक मार्ग असतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग अपेक्षित आहे. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना शाहीन क्रिकेट क्लब गोरेगाव या टीम साठी
पुढचा बॉल यावेळेचा ट्रॅकर होता आडवा बाट खेळायचं होतं. शॉर्ट स्कोअर लेगला फिल्डर तिकडे आहेत. एक धाव इथे मिळतीये. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले गेले, मानस तर झालाय, धाड सोडणार नाहीये. माघारी फिरण्याचा निर्णय घेतला आणि बघता बघता तिकडे एकच धाव मिळाली आणि त्या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 5. पहिलं षटक आयमान आपण पाहतोय, प्रभावित केलं आयमाननं. एकही मोठा फटका मारण्यासाठी संधी निर्माण करून दिली नाहीये. कमेंटेटर एक मिनट, यहाँ पर आयात चिपलोनकर आए हुए महार से, उनका यहाँ पर जुबैर अब्बासी के हाथों उनका यहाँ पर स्वागत, नजीर वेलास्कर इनके हाथों यहाँ पर इनका स्वागत किया जा रहा है. आयात चिपलोनकर, इनका ये शॉल और एक फूल देकर नजीर वेलास्कर इनके हाथों यहाँ पर इनका स्वागत किया जा रहा है. काफी लोग यहाँ पर महार से जो आए हैं उनका यहाँ पर एक करके उनका स्वागत किया जाएगा. तो पहले यहाँ पर आयात चिपलोनकर का हम यहाँ पर स्वागत कर रहे हैं फूल और शॉल देकर. इसके बाद मैं सर 5च बॉल झालेत, पहिल्या षटकाचे 5च बॉल झालेत. एक बॉल बाकी असं स्कोर कार्ड वरती दाखवतंय आणि तेही दोन्ही स्कोर कार्ड वरती. यहाँ पर अबरार काजी जुबैर अब्बासी के हाथों उनको यहाँ पर शॉल और ये पेश किया जा रहा है. अबरार काजी सर एक मिनिट, पहिला वाईट बॉल, दुसरा सिंगल, तदनंतर तिसरा पुन्हा वाईट, चौथ्या बॉलवरती विकेट आणि 5व्या बॉलवरती लेग बाईटची सिंगल, 6व्या बॉलवरती सिंगल, 7वा बॉल फेकला तिकडे चौकार आली, 2 वाईट मायनस केले, बॉल 5च झाले. नजीब पलवकर उनको एक शॉल और फूल देकर उनका यहाँ पर जुबैर अब्बासी के हाथों उनका स्वागत किया जा रहा है. नजीब पलवकर वो भी यहाँ पर चले आए. प्रयत्न बघा मैदानाच्या आतमध्ये आडवा बाटणे खेळत असताना हाफ ट्रॅकर तर तिकडे बॉल होता, तिकडे मात्र प्रयत्न चांगले केले कीपरने. बघता बघता लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल अजून स्कोरकार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळते. व्यासपीठावरती केला जातो मान सन्मान. स्वागत करूया सगळ्या जणांचे, जमलेल्या आमच्या सगळ्या मान्यवरांचे, ज्यांच्या येण्यानं आज शाईन क्रिकेट क्लबचं हे मुख्य व्यासपीठ अगदी फुलून गेलंय. आलम नौमाने, इनका भी यहाँ पर जुबैर अब्बासी के हाथों उनका स्वागत किया जा रहा है. आलम नौमाने, धावा झाला तर 10 धावा स्कोरकार्ड वरती आपण पाहतो. पहिल्या षटकाचा खेळ तर संपला, अजूनही दुसरं षटक येणं बाकी. या दुसऱ्या षटकामध्ये तिकडे मात्र आपण पाहिलं तर तन्वीर यांना, तारिक यांना मात्र इकडे बोलवण्यात आलंय. तारिक गोलंदाजीसाठी आले. तारिकला मात्र कमबॅक मिळवावा लागेल. 10 धावा तेवढ्याशा अगदी आपण जर पाहिलं तर आजच्या रात्रीमध्ये खूप सारा वाटायला लागतील. अजहर जलाल, इनका भी यहाँ पर स्वागत किया जा रहा है. जुबैर अब्बासी, नजीर वेलास्कर यहाँ पर मौजूद है. इन दोनों के हाथों आपका स्वागत यहाँ पर किया जा रहा है. अजहर जलाल, इकडे मात्र आपण पाहतोय दुसऱ्या षटकाला सुरुवात केली जाईल. आता तारिक आले पहिलाच बॉल घेऊन. पहिलाच बॉल ऑन साइडला फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक आले, एक सुंदर झेल, वेल जज कॅच, बॅटर मैदानाच्या बाहेर. पर अताउल्ला देशमुख, उनका भी यहाँ पर स्वागत किया जा रहा है. वो भी यहाँ पर चले आए. ये सब लोग जो महार से आए हैं इतने दूर से इस टूर्नामेंट के लिए, इस टूर्नामेंट की शोभा बढ़ाने के लिए, जो महार से आए हुए अबरार काजी, आलम वगैरह, इनके साथ ये जितने भी लोग आए हैं, शाहीन क्रिकेट क्लब गोरेगांव की तरफ से हम इन तमाम लोगों का शुक्रगुजार है, ममनून मशकूर है जो यहाँ पर आए हैं इतने दूर से. और ये सब ये जुबैर अब्बासी और नजीर वेलास्कर इन लोगों के साथी हैं और इन लोगों की दावत पर यहाँ पर लब्बाई कहते हुए ये लोग आए हैं. तो फिर से एक मरतबा इनका हार्दिक स्वागत, वेलकम से स्वागतम. हिदायत लड्डू यहाँ पर आए हैं, उनका हार्दिक स्वागत, वेलकम. हिदायत लड्डू बघा अगदी श्रीवर्धन वरून महाराष्ट्रामधील सर्वाधिक प्रचलित असणारे संघ मालक अफजल मेहमान साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेचे मुख्य जनक सरपंच साहेब जुबैर अब्बासी साहेब आणि या संपूर्ण स्पर्धेला अफजल मेहमान यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आल्यात. ते युट्यूबच्या माध्यमातून या मॅचचा आनंद घेतात आणि त्यांनी कळवलंय एक अप्रतिम स्पर्धा ही रायगड जिल्ह्यामध्ये पार पडते शाईन क्रिकेट क्लब गोरेगाव यांच्या माध्यमातून आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांच्या वतीनं शुभेच्छा आल्यात. मनपूर्वक आभार अफजल मेहमान साहेबांचे सुद्धा असेल आणि यश निश्चित सातत्यानं प्रत्येक संघांना त्यांनी सहभाग नोंदवून दिलाय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्यांच्या वतीनं शुभेच्छा आल्यात. यावेळीचा बॉल समोरच्या दिशेला खेळायचं होतं, लॉंग ऑफ मधून अगदी बॉल गोळीच्या वेगानं सीमा रेषेच्या पार, चौकार. हजार ना.
जो भी टीम जीतेगी उसके लिए 1000 रुपए मिलेंगे आसद फकी की तरफ से, यानी वरौली अगर जीते तो उसके लिए भी, और गोरेगांव अगर जीते तो उसके लिए भी आसद फकी की तरफ से 1000 रुपए. ओ, या वेळेला चबराकला काय उलची होती, अगदी चाबूक शॉट खेळायचा होता पण तो हाफ ट्रॅकर बॉल होता, हे विसरून चालणार नाहीये. अनेक उसळी घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडला, बॉल न उसळी घेतली, त्याच वेळेला कीपरचा वेध, अगदी डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बघता बघता अजून एक चांगला बॉल फेकला गेला. टीमची धावसंख्या धावफलकावरती 15 वरती पोहोचली आहे. षटकातील पुढचाच बॉल तारिकनं प्रभावित केलंय. ते गोलंदाजी करत असताना या षटकातील आपण जर पाहिलं तर आता शेवटचा बॉल टाकतील समोर बॅटर फैजान. यावेळेला आडवा बाट खेळायचा होता, कीपर मिस झाले. शॉट थर्डमॅनचं बॅकअप मिळेल ना, त्याआधी बघता बघता 22च्या स्वरूपामध्ये सिंगल आणि 2 षटकांचा खेळ इकडे संपताना पाहायला मिळेल. 12 चेंडूंचा खेळ संपला. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना टीम शाईन क्रिकेट क्लब गोरेगाव पोहोचले तब्बल 16 आकड्यावरती. अद्याप जर विचार केला ना तर 8.00 च्या यहाँ पर सरासरी जो इनाम बना बताया गया था 1000 के बदले अब बढ़ते हुए जहाँ पहुंचा है 2000, चाहे गोरेगांव जीते चाहे वरौली जीते, 2000 आसद फकी की तरफ से. चला वडवली टीम जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये, मी लक्ष वेधेन टीम वडवली. चला विनंती आहे, आपण वेळ खर्च करता बहा टीम मीटिंग घ्यायची नाहीये. जो कोणी विश्वासू गोलंदाज याआधी मॅच तुम्ही या मैदानावरती खेळलात म्हणजे आता मैदानाचा अंदाजही आलाय, खेळपट्टीचा अंदाज आलाय, या स्पर्धेचा अंदाज आलाय. ही स्पर्धाच मानाची आहे, ही स्पर्धा अभिमानाची आहे, ही स्पर्धा अगदी आपण जर पाहिलं तर शाहीन क्रिकेट गोरेगावकरांची आहे. आणि एकंदरीत या स्पर्धेला सजवण्यासाठी बरीचशी मेहनत या संपूर्ण आमच्या आयोजकांनी घेतली आहे. प्रत्येक संघ अगदी संघाची बांधणी करायची, त्याच वेळेला प्रत्येक संघाला इकडे बोलवायचं. अकबर भाई, परदेसी मानगांव वाले, जो भी टीम जीतेंगी यहाँ पर इन दोनों टीमों में से 2500 रुपए उनको मिलेंगे. जो भी टीम जीतेंगी 2500 मिलेंगे उसको. यावेळेचा फटका पहा, अप्रतिम, अद्भुत, अविश्वसनीय, ऑन साइडला सिक्सर. के तरफ से जो भी टीम जीतेंगी उसके लिए 1000 रुपया, यानी एक टीम जीतेंगी तो कितने पैसे मिलेंगे? 2000, फिर 2500, फिर 1000. इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, संघर्ष तर तोच चालू आहे. प्रत्येकाला जिंकायचं आहे, प्रत्येकाला या बक्षिसास पात्र तर व्हायचं आहे, प्रत्येकाला ही स्पर्धा गाजवायची आहे. पण जो मेहनत करेल तो चमकेल. हा प्रेशर आहे या आधीच्या बॉलचा, हा दबाव आहे या आधीच्या षटकाराचा, कारण की तो षटकार नव्हता, अगदी अठ्ठा होता, लांबच लांब मारला. बॅटिंग करत असताना बॅटर मैदानाच्या आतमध्ये फैजान सलामीला गेलेत आणि सलामीला गेलेत जात असताना अव्वल दर्जाचं क्रिकेट. ओ आता कमी गतीचा बॉल ओळखलं, पारखलं आणि होय त्या बॉलला फेकूनही दिले लॉंग लेगला. याही वेळेला षटकार. आपण जर पाहिलं तर चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळलंय. इमादला साथ द्यावी लागेल, धावा बनवावा लागतील, धावा बनवायच्याच आहेत. आज घरच्या मैदानावरती खेळत असताना आपला एक संघ कमी पडला, पण आज आपल्याला कमी पडायचं नाहीये. लढायचंय, भिडायचंय, जिंकायचंय आणि गोरेगावकरांना खुश करून टाकायचंय. यावेळेचा फटका पुन्हा हवेत, लांबी कमी, उंची जास्त. काय घडले? साधा सोपा आणि अगदी सरळ झेल मैदानाच्या आतमध्ये धरणीला दान झालाय. सोपा झेल. इसके फौरन बाद जो राउंड होगा वो दासगांव वर्सेस हरकोल. तो ये इनिंग होते ही जो है दोनों कप्तान जो है यहाँ पे आ जाए स्टेज के सामने. काय घडतंय या मॅच मध्ये? टीम तासगाव आणि त्याच वेळेला हरकोल आपण रेडी राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस कंप्लीट करायचा. 30 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये. ओ सरळ बॅटनं धावा येत होत्या, बॅट उलटी केली आहे, पण काय घडलं याही वेळेला वाईड. अवंतर स्वरूपाची धाव स्कोर कार्ड वरती प्लस होती. अवंतर स्वरूपाने टीमची धावसंख्या तर वाढतीये. संघाचा धावफलक बघता बघता 31 या आकड्यावरती
या मॅचची स्थितीच बदलवली आहे, या मॅचची दशाच केली आहे. बॅटिंग करत असताना बॅटर मैदानावरती फैजान तो प्रभावित करतोय. पुढचा बॉल, ओ यावेळीचा बॉल गोळीच्या वेगानं लॉंग स्टॉपला, आउटफील्ड फास्ट आहे. 22च्या स्वरूपामध्ये चेंडू सीमा पार, कीपरला मिस करून चौकार. देखा एक ख्वाब तो बॅट फिरवली होती, नशिबाचा चौकार मिळाला. पण तिकडे यावेळेला शॉट बॅकवर्ड पॉइंटला बॉलला ढकलायचा, तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. आपण म्हणतो ना की धावा येऊ कशाही येऊ, त्या पलीकडे जर आयुष्याचा विचार केला, वैयक्तिक गोष्टीकडे आपण वळलो तर आपण म्हणतो की पैसा आला पाहिजे तो कसाही येऊ. आणि तसेच प्रत्येक क्रिकेटर म्हणत असं सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये धावा येऊ दे, त्या कशाही येऊ. मग बाईस, सिंगल, डबल, लेग बाईज असेल, षटकार, चौकार, धावा येणं इम्पॉर्टंट आहे. आणि आज शाहीन क्रिकेट क्लब गोरेगावकर सुद्धा म्हणतायत धावा येणं गरजेचं आहे. ओ यावेळीचा फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळला, लॉंग ऑनला बॉल स्टीयर, फिल्डर वेगाने त्यांना पाहायला मिळाले. त्याही वेळेला तिकडे बघता बघता एक धाव मिळाली. एकेरी धावेच्या साह्यानं षटकाची तर सांगता झाली आहे. 3 षटकांचा खेळ संपत असताना, बॅटिंग करत असताना शाहीन क्रिकेट क्लब गोरेगाव पोहोचले 37 या आकड्यावरती. 37 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. दासगांव हरकोल जो है, दोनों टीमें जो उनके कप्तान जो है वो यहाँ पे स्टेज के पास आने की जहमत करे. चला विनंती करेन स्पीडअप घ्या. बघा फिल्डिंग युनिटमध्ये जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये. मी लक्ष वेधेन बॉलिंग करणाऱ्या टीमचं. आपण जास्तीचा कालावधी खर्च करू नका, आपल्याकडे वेळ कमी आहे. मग इकडे मात्र आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये धुकं आल्यानंतर बराचसा बॉल दिसायला प्रॉब्लेम होता. आणि काल अशा सगळ्या घडामोडी झाल्या आणि त्यामुळे आपल्याला एक मॅच आज खेळवावी लागली होती. असं काही होणार नाही. या सगळ्या गोष्टींकडे विचार करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण खेळणार आहात. कारण की ही स्पर्धा आपल्यासाठी, ही स्पर्धा आपण जर पाहिलं तर रायगडाच्या क्रिकेटसाठी, ही स्पर्धा महाराष्ट्राच्या सगळ्या खेळाडूंसाठी, आणि ही स्पर्धा मानाची. आणि ती स्पर्धा आपण जर पाहिलं तर गोरेगावकरांची. शाहीन क्रिकेट क्लब गोरेगाव ही भव्य दिव्य स्पर्धा, टेनिस बॉल क्रिकेटची नाईट टुर्नामेंट रायगड जिल्ह्यामध्ये प्रथमच, माणगाव तालुक्यामध्ये सुद्धा प्रथमच. आणि प्रथम क्रमांकाचं कॅश प्राइज 2 लाखाची ही स्पर्धा, लाख मोलाच्या माणसांनी सजवलेली ही स्पर्धा. कारण की प्रत्येक आमच्या मान्यवरांनी मेहनत घेतली आहे. आणि म्हणूनच का होईना आज त्याच मान्यवरांमुळे आमचं व्यासपीठ फुललंय. प्रत्येक खेळाडूने मेहनत घेतली आहे. कारण की एकंदरीत आपण जर पाहिलं तर शाहीन क्रिकेट क्लब म्हटलं की त्यांचा उत्साहच वेगळा. यावेळीचा फटका पहा, सरळ खेळायचं होतं मिड ऑफला, कॅच ड्रॉप, डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल टर्न झाला, सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेसाठी पलटले, बघता बघता 2 धावा मिळाल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालू झाला आणि वाह, अप्रतिम रन इन द बिटवीन विकेट. चित्त्याची धाव, हरणाची चपळाई या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. अगदी ऑन स्क्रीन आपल्याला फहद करवेलकर सुद्धा पाहायला मिळाले. कारण की तेही मागचा आनंद घेतात. व्यासपीठावरती सगळेच आमचे मान्यवर आहेत. क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे आमचे मान्यवर, क्रिकेटचे वेडे, अगदी निस्वार्थ क्रिकेटवरती प्रेम ज्या मान्यवरांनी केलंय ते व्यासपीठावरती आहेत. ओ यावेळीचा फुलटॉस बॉल समोर खेळायचा होता, लॉंग ऑनला बॉल चाललाय. तिकडे क्षेत्ररक्षक आले, एक धाव तर मिळाली. दुसऱ्या धावेसाठी पुन्हा पलटले. वा, अप्रतिम. पहा, हा खेळ करा क्रिकेटचा आहे. हा क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावणारा. कारण की ज्या वेळेला सातत्यानं आपण म्हणतो ना, मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच वेळेला तुमची फिटनेस, आणि त्या फिटनेस वरती जास्तीचा भर आपण म्हणूया मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही बॅटरने दिला. येस सर. बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे वेस्ट साइड साठी. चला तिसऱ्या पंचांकडे आपण जाऊया. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. इकडे वेस्ट साइडचा नो बॉल आहे की नाही चेक करायचा. फुल टॉस बॉल, त्याच्यावरती हल्ला चढवला गेला होता. कारण की बघा, जर तुम्हाला 2 धावा आरामात धावायच्या आहेत ना, तर तुम्हाला पहिली धाव ही वेगानंच धावावी लागते. आणि आज मात्र हे सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या मात्र फैजान आणि इमादनं दाखवून दिल्या. ते जवळजवळ 3 धावा धावले. डिसिजन पेंडिंग आहे सर, थांबा. इकडे निर्णयाची वाट आपण पाहतोय.
tenniscricket.in या वाहिनीची मदत आपण घेतोय. वेस्ट साइडचा नो बॉल आहे का चेक केलं जाईल. यस, रिव्ह्यू अनसक्सेसफुल, फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चांगल्या रीतीची गोलंदाजी आपण पाहतो. गोलंदाजी करत असताना बॉलर. ओ यावेळेचा फटका पहा, अप्रतिम. बघावं आणि बघतच राहावं आणि त्या फटक्याच्या प्रेमात पडावं. षटकार. मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतं. 13 बॉल 29, 3 षटकार, 1 चौकार, 223च्या स्ट्राईक रेटनं मैदानाच्या आतमध्ये अविश्वसनीय बॅटिंग खेळपट्टीवरती करताना पाहायला मिळाले. फैजान खान त्या खेळाडूनं प्रभावित केलंय. आज मन जिंकली गोरेगावकरांची, आज मन जिंकली माणगाव तालुक्याची खेळाडू फैजान. याही वेळेचा बॉल अडवा बॅटने खेळायचा होता. ऑन साइडला स्विअर करत असताना बॉल लॉंग लेगच्या दिशेला चाललाय. सिंगल तर मिळाली. दुसऱ्या धावेसाठी पलटले. धाव घ्यायची की नाही, माघारी आले आणि बघता बघता शेवटच्या क्षणी इकडे विकेट मिळते. अजून एक धक्का बॅटिंग करताना टीम शाईन क्रिकेट क्लब गोरेगाव संघाला. फलंदाज इकडे बाद होताना पाहायला मिळाले. एक मोठा धक्का आलाय, मोठी विकेट पाहायला मिळते. 49 या आकड्यावरती धक्का आलाय. हा पहा, ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे. या मॅचची चुरस किती वाढली आहे. या सामन्याचं रंगरूप कसं बदललंय. हा क्रिकेटचा सोहळाच असा आहे. एखाद ओव्हर या मॅचची सिच्युएशन बदलू शकते. पण आज कौतुकास्पद खेळ केला फैजाननं. तो सलामीसाठी गेला. सलामीसाठी गेल्यानंतर तो सेट झाला आणि तदनंतर त्याच्या बॅटमधून जे फटके आले ना, ते 440चे झटके देणार राहिले आणि त्याचे जे वार झाले ना, त्या वारनं प्रत्येकाला गार केलं. त्या गुलाबी थंडीमध्ये काय बॅटिंग त्याची मैदानाच्या आतमध्ये झाली. आज अगदी त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर शाहीन क्रिकेट क्लब गोरेगावकरांना हेवा वाटेल असा खेळ मैदानाच्या आतमध्ये फैजाननं करून दाखवला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फरहान दाखल होताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 4 मार्गस्थ. 4थ्या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ तर बाकी राहिलाय. हा पुढचा बॉल. ओ याही वेळेला आडवा बॅटने खेळायचं होतं. धाव घेण्याचा मानस धाडस झालाय. काय घडतंय, इकडे फसवलंय, इकडे चकवलंय, इकडे फसवण्यात सफल राहिले. या वेळेला मिळते अजून एक विकेट. फरहान बाद. सर हा योग्य बॉल होता का? येस, योग्य बॉल. आपण जर पाहिलं तर काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं खेळाडू नक्की गेले होते, ते म्हणजे फरहान, पण तेही बाद होताना पाहायला मिळाले. कळलंच नाहीये कारण की स्ट्राईक तर रोटेट करायची होती. खूप मोठी नाराजी व्यक्त फैजान करतात नॉन स्ट्राईकला, कारण की त्यांनाही धावा पटकवण्याचा मोह आवरत नाहीये. त्यांनाही स्ट्राईक वरती यायचंय पण ती संधीच निर्माण झाली नाहीये. पुढचाच बॉल. ओ यावेळेचा चेंडू स्ट्रोक तर चांगला खेळलाय. मिड ऑफला तिकडे फिल्डर आहे, तिकडे फसले. बॅकअप चांगले मिळेल. लॉंग ऑफ मध्ये एक धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी पलटले आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज तर इकडे बाद. धावा धावफलकावरती येतात. 51 धावांची टोटल या मॅच मध्ये पाहायला मिळेल. 24 बॉल 51 धावांची आवश्यकता. मैं हरकोल और दासगांव के कप्तान से गुजारिश करूंगा कि जो है स्टेज पे आए और इस मैच के जो है टॉस करेंगे मंसूर लोखंडे, असद फकी और हमारे सरपंच साहब जुबैर अब्बासी. सो तीनों से गुजारिश है कि जो है वो स्टेज पे जाए. चला विनंती करेन. येस, हरकोल आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण जर पाहिलं तर टीम दासगाव या दोन टीम मध्ये इम्पॉर्टंट मॅच होईल आणि त्या दोन टीमचे कॅप्टन आलेत. आमच्या मान्यवरांच्या शुभ हातानं आपण करणार आहोत या पुढच्या मॅचचा सर्वाधिक इम्पॉर्टंट टॉस. चला मैदानाच्या आतमध्ये लगेच उतरा टीम शाईन क्रिकेट क्लब गोरेगाव. लगेच फिल्डिंग लावून घ्या विना विलंब विनंती करेन, कारण की आपण आयोजकात आपल्याला जाणीव आहे सगळ्या गोष्टीची, आपल्याला जाणीव आहे. आपण जर पाहिलं तर
जहां भी हो स्टेज के पास आए। जमीर उर्जुक। चला फिल्डिंग लावून घ्या विनंती करेन टीम शाईन क्रिकेट क्लब आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या त्याचबरोबर विनंती करतोय बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा अभी टॉस होने जा रहा है दासगांव और हरकोल के बीच और हमारे मंसूर लोखंडे जो है बिरवाड़ी से आए हुए हैं। अब इस मैच की जो है वो टॉस करने जा रहे हैं मंसूर लोखंडे। हरकोल ने टॉस जीता है और पहले फील्डिंग करने का फैसला किया है। इसी बीच हमारे वडोली से आए हुए हमारे मोहतरम मुख्तार भाई डावरे, मैं उनसे गुजारिश करूंगा कि जो है वो अपने कुछ ख्यालात का इजहार करे। चला मॅचला सुरुवात करून घ्या विनंती करेन फिल्डिंग लावून घ्यायची आहे आमच्या पंचांचा आम्ही लक्ष वेधतो आपलं लगेच मॅच सुरू करायची सबसे पहले मैं अल्लाह रब्बुल इज़्ज़त का लाख एहसान व करम समझता हूँ कि गोरेगांव क्रिकेट क्लब शाहीन को इस टूर्नामेंट को करने का मौका इनायत किया। तो सबसे पहले मैं गोरेगांव क्रिकेट क्लब को मुबारकबाद पेश करूंगा कि उनकी दौड़ धूप इस नाइट क्रिकेट क्लब तक पहुंची जिसमें उनके गांव के मोहतरम मुख्तार वेलास्कर साहब, नज़ीर वेलास्कर साहब होंगे, उनके बड़े भाई मियाँ हसन मियाँ वेलास्कर और गोरेगांव के प्रथम नागरिक जुबैर अब्बासी, इनका बड़ा योगदान है कि इस ग्राउंड में टूर्नामेंट जो आयोजित किए हैं और उसको बहुत कामयाबी के साथ कर रहे हैं। और दूसरी बात इनका जो ख्याल है कि इस गोरेगांव के नगरी में हर समाज के लोग रहते हैं और आज हर समाज को एकता देखकर हमें भी खुशी होती है कि ये गोरेगांव के नगरी का नाम रायगढ़ जिले में नहीं पूरे हिंदुस्तान में हो और इस टूर्नामेंट को हर कोई जाने कि इस गांव में हर समाज के लोग रहते हैं और हर समाज एक दूसरे से मिला जुला है। और ये टूर्नामेंट नज़ीर भाई मैं आपसे इल्तिमास करता हूँ कि ये यहाँ तक महदूद मत रखो, इसका नाम हिंदुस्तान में रोशन हो। आपको अल्लाह ताला ने बहुत कुछ दिया है। मैं एक आपसे अपील करता हूँ कि अपने गोरेगांव में एक स्टेडियम हो और वो स्टेडियम में जैसे आईपीएल वगैरह की टूर्नामेंट होती है और इस इतराफ़ के लोग भी आपके यहाँ आकर टूर्नामेंट करेंगे, ऐसी मैं आपको नेक ख्वाहिशात देता हूँ। और मुझे बोलने का जो मौका दिए मैं आपका शुक्रगुजार हूँ और आपकी ये टूर्नामेंट कामयाब हो जाए। मैं इशारा दिया हूँ भाई, मैं इशारा दिया हूँ और तीनों भाई इस बात के ऊपर गौर करो। अल्लाह ने आपको बहुत कुछ दिया है और ये नाम रोशन है आप लोगों का। और दूसरी बात, हर टीम से मैं एक इल्तिमास करता हूँ, जो अंपायर के फैसले होते हैं उसको एक्सेप्ट करो, क्योंकि देखो फैसला किसी के जेब से नहीं निकलता, जो अपने कदम होते हैं उसका फैसला अपने को मिलता है। तो उसके लिए बराए करम हर टीम ने 2 दिन बाकी है, यानी जो अरेंज कर रहे हैं उनको आप मौका ऐसा मत दे दो कि जहाँ पे उनको आपके खिलाफ कोई फैसला सुनाने के लिए मजबूर हो। तो मैं नेक ख्वाहिशात देता हूँ गोरेगांव वालों को
कि अल्लाह तुम्हारा ये टूर्नामेंट कामयाब करे। खुदा हाफिज। शुक्रिया, जजाकल्ला मुख्तार भाई। हॅलो, मनपूर्वक आभार आहेत साहेब. आपण जे मार्गदर्शन केलं ते आम्हाला खूप प्रेरणादायी राहील, कारण की खऱ्या अर्थानं सगळ्या बाबी एकंदरीत 5 मिनिटांमध्ये डोळ्यासमोर तुम्ही सगळ्या आणलात, हे महत्त्वाचं आहे. कारण की प्रत्येक खेळाडूंना पंचांचा सन्मान करणं खूप गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये जसं आपण खेळतो, आपणही माणूस आहोत, आपण क्रिकेटर आहोत, आणि त्यांनी त्यांचा काळ गाजवलाय. म्हणूनच का होईना सातत्यानं आपण म्हणतो ना की एक चांगलं क्रिकेटर अंपायर बनू शकतं, एक चांगलं क्रिकेटर समालोचक बनू शकतात. पण निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीची अंपायरिंग आपण पाहतो JP पॅनल. आणि त्यात जाऊया मॅचच्या दिशेनं. पुढचा बॉल, अप्रतिम फटका, यावेळेला लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध त्याच्याहून चांगलं क्षेत्ररक्षणाचे प्रयत्न, बघता बघता प्रयत्न अपुरे राहिले. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. पहा, दासगाव टीमचे खेळाडू जर कुठे असतील तर त्यांना विनंती असेल, आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला खेळाडू कक्षामध्ये तुमचे कर्णधार तुमची वाट पाहतात. दासगाव टीमचे खेळाडू, काय घडलंय मैदानावरती, चौकार आलाय, 4 धावा तिकडे मिळताना पाहायला मिळाला. पुढचाच बॉल, ओ याही वेळेला आता आडवा बाटणं, क्षेत्ररक्षक होते, प्रयत्न त्यांनी केले, ते प्रयत्न थोडे अपुरेच राहिले. 1 धाव तर मिळाली, दुसऱ्या धावेसाठी सुद्धा वा, अप्रतिम रनिंग पिटू विकेट, चांगल्या दर्जाचं ताळमेल. 38 सर्कलच्या आतमध्ये बघता बघता 2 धावा तिकडे पूर्ण झाल्या. त्या दुहेरी धावेच्या साह्याने टीमचं धावफलक वाढलं. धावफलकावरती 7. या मॅचची सर्वात मोठी विकेट 0 या आकड्यावरती ऐमान बादुताना पाहायला मिळाले. तदनंतर फरजान मैदानाच्या आतमध्ये खेळतात, त्याचबरोबर त्यांच्या साथीला दानिश आहेत. ही जोडी, हा बॅटल खूप इम्पॉर्टंट राहील मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना टीम वडवली संघासाठी. यावेळेचा फुल टॉस, तिथून काय घडलंय, स्क्वेअर लेगला मिस, नो बॉल, बीमर वरती आलाय, महत्वाच्या क्षणी चौकार. धावफलकावरती 12. यावेळीचा बॉल पुढचा फ्री हिटचा पाहायला मिळेल. बॉल फ्री हिट स्पर्धा आपण अनुभवतोय, सुपर डुपर हिट, दमदार स्पर्धा शाईन क्रिकेट क्लब गोरेगाव. ओ यावेळीचा स्ट्रोक पाडवा, बाटने खेळला, काऊ कॉर्नर आणि अगदी वाईडिश मिड विकेटच्या मधोमध तिकडे फील्ड चांगल्या पद्धतीची होताना पाहायला मिळते. बघता बघता धाव मिळते. एक धावेच्या साह्यानं 13 धावा स्कोरकार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. एक महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये. पहा, सगळ्यांचं लक्ष वेधलंय आमच्या मिकी माऊसनं. किती थंडी झाली तरी सुद्धा ते मात्र सगळ्यांचे मनोरंजन करण्याचं थांबत नाहीयेत. अगदी सगळ्या प्रेक्षकांची नजरा ते खेचून घेतात. मॅची तेवढीच गरम आहे, मॅची रंगात आली आहे, मॅची ढंगात येईल, कारण की तब्बल 51 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये बनल्या त्या धावा 13. चला स्पीडअप घ्या, त्वरा करा. विनंती करेन टीम शाईन क्रिकेट क्लब गोरेगाव, आपणही वेळ जास्तीचा खर्च करू नका. आपण आयोजक आहात, जास्तीचा वेळ कसा वाचवला जाईल या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. अस्सलाम वालेकुम. हमारे अयाज भाई यहाँ पे महार से तशरीफ़ लाए. मैं उनको इस टूर्नामेंट के बारे में पूछना चाहूँगा कि ये जो आयोजन हुआ है टूर्नामेंट का, तो प्लीज़ आप यूट्यूब से भी मैं इल्तमास करता हूँ कि ज़रा यहाँ पे ध्यान दें. यूट्यूब प्लीज़ आप खड़े हो जाइए अयाज भाई. आप सिर्फ अपने अल्फाज में बोलिए कि इस टूर्नामेंट कैसा मैनेजमेंट किया हमारे बच्चों ने, और कैसा अभी तक आप जो गेम देख रहे हैं क्या फील कर रहे हैं आप. और ये जो राउंड चल रहा है, आप आते ही मैं आपसे आप खड़े तो रहिए, आप खड़े रहे, मैं जो पूछता हूँ उसका जवाब दीजिए. अभी आप आए तब आपने देखे कि यहाँ पे गोरे और वरौली के बीच में राउंड चल रहा था. तो अगर ये भले ही दो टीमें हो जो एक दूसरे के मुकाबले में खेल रहे हो, पर ये एक ही मंच की टीम है, एक ही गांव की टीम है, एक ही मैनेजमेंट की टीम है. और इससे पहले हरकोल के बच्चों का एक राउंड हुआ था, तो हरकोल के बच्चों के राउंड में थोड़ी सी जो भी बदगुमानी हो गई थी और थोड़ा सा दौड़ धूप हो गई थी, तो वो बच्चे भी इसी मैनेजमेंट के. तो मैं इस बारे में आपकी राय पूछना चाहता हूँ कि ये सारे जो बच्चे, सारी टीम ने जो यहाँ पे शरीक हुए, सारी मैनेजमेंट की टीम है और सभी की टूर्नामेंट, ये सभी ये जो टूर्नामेंट चल रही है सभी टीमों की एक ही टूर्नामेंट है. इस बारे में आप जरा अपनी राय पेश करें. अबरार भाई बताएंगे.
चलो अयाज भाई शर्मा रहे हो, इस बारे में अबरार भाई से पूछेंगे। अबरार भाई, इस बारे में आपका क्या ख्याल है? सबसे पहले तो मैं आप सभी हजरात का शुक्रिया अदा करता हूँ कि आप लोगों ने इतनी इज्जत से नवाजा। वाकई में एक बहुत ही अच्छा टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया, एक वेल ऑर्गेनाइज टूर्नामेंट है ये। ग्राउंड की खूबसूरती, जो सेटअप लगाया है आप लोगों ने, बहुत ही बेहतरीन। हकीकत में मैं खुद एक क्रिकेटर हूँ, इसलिए मैं इस चीज़ को महसूस कर सकता हूँ कि जो खिलाड़ी अंदर खेल रहा है उसको वाकई में बहुत फख्र हो रहा होगा अंदर खेलने के लिए। खुद मेरा भी दिल चाह रहा है कि मैं जाके खेल, लेकिन उतना स्टेमिना रहा नहीं है। लेकिन हकीकत में आप लोगों ने बहुत अच्छा सेटअप लगाया और बहुत अच्छा ऑर्गेनाइज टूर्नामेंट है। इसके लिए मैं आप सभी को मुबारकबाद देता हूँ। काफ़ी मेहनत है आप लोगों की इसमें। इंशाल्लाह आगे चल के इससे भी अच्छे अच्छे टूर्नामेंट होंगे। नज़ीर भाई, जुबैर भाई, ये सारों की काफ़ी मेहनत है और इंशाल्लाह हम यही उम्मीद करें कि इस गोरेगांव की नगरी में इससे अच्छे अच्छे टूर्नामेंट हमको और भी देखने मिलेंगे इंशाल्लाह। शुक्रिया। नजीब भाई से मैं कुछ पूछना चाहूँगा कि आपने अभी जो मैचेस यहाँ पे देखे, एक जो कुछ मैच देखे, उस बारे में आप अपनी राय पेश करें। मुझे तो मैच का इतना, क्रिकेट का इतना शौक नहीं है, बट अयाज भाई ने मुझे लेकर आए हैं, इसलिए मैं यहाँ आया हूँ। आपका बहुत बहुत शुक्रिया। और ऐसा मैंने माहौल कभी किधर देखा नहीं, बहुत ही बेहतरीन इंतज़ाम किया हुआ है। शुक्रिया बहुत। थैंक यू नजीब भाई, थैंक यू। अयाज भाई आपने तो कुछ बोले नहीं, मैं नज़ीर भाई आपकी तरफ आना चाहूँ तो मैं हमारे असद भाई से, हमारे सरपंच साहब वरौली के सरपंच साहब से को आवाज़ देना चाहूँगा। प्लीज़ यहाँ पे आइए। और हमारे सब बड़े भाई, सीनियर, हमारे दोस्त और शाहीन स्पोर्ट्स क्लब के सबसे धुआंधार बल्लेबाज और गेंदबाज, मैं मंसूर भाई को यहाँ पे 2 मिनट के लिए बुलाना चाहूँगा और अपनी इस टूर्नामेंट के बारे में अपनी राय पेश करें। भले एक अल्फाज वेल, गुड या जो भी बेटर जो भी है, आप बुरा रहे हुए तो बुरा रहे हुए बोल दीजिए, पर प्लीज़ आप खड़े रहिए। आप लोगों का खून लेते चूसते नहीं है उमर भाई, उमर साहब भाई, आप प्लीज़ अपनी राय पेश करें इस बारे में। आपके कलीग से, आपके क्लासमेट है ना। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सबसे पहले मैं तमाम शाहीन क्रिकेट क्लब के मेंबरों का मैं शुक्रिया अदा करूंगा और हमारे 22 दफा प्रथम नागरिक सरपंच हमारे दोस्त नज़ीर भाई, उनका भी शुक्रिया अदा करूंगा कि मुझे 2 मिनट बोलने का मौका इनायत किए। आज की जो टूर्नामेंट कल से जो हो रही है, अल्हम्दुलिल्लाह बहुत बेहतरीन टूर्नामेंट हो रही है। रायगढ़ ज़िले में सबसे बेहतरीन जो टूर्नामेंट ऑर्गेनाइज किए हैं जो शाहीन क्रिकेट क्लब वालों ने किए हैं और जिनके फाउंडर है हमारे जुबैर भाई अब्बासी, नज़ीर भाई वेलास्कर, असद फ़की, हमारे वडौली के खास 23 लाड़के, और उनके साथ में हमारे दोस्त मंसूर लोखंडे। या ऐसे इस फाउंडर जो है, इनके वजह से जो बड़े बड़े टूर्नामेंट हम सबों को देखने के लिए मिलते हैं और बहुत हम खुशकिस्मत है कि इन्होंने हमें यहाँ पे इज़्ज़त दी और हमें 2 शब्द बोलने के लिए मौका दिया। थैंक यू वेरी मच। थैंक यू उमर भाई। आपने जो नाम लिए यहाँ पे, उसके अलावा भी पर्दे के पीछे के लोग रहते हैं, जैसे कि हमारे यहाँ पे सीनियर प्लेयर है शब्बीर लोखंडे साहब, इब्राहिम करदेकर साहब, और भी हमारे असलम जुम्मल हमारे गांव के सदर। उसी तरह काफ़ी दूर बैठे हुए हैं वैसे हिदायत बावा है, हमारे बशीर करदेकर साहब है, हिदायत लद्दू है, और हमारे तैयब भाई है, अकबर परदेसी साहब है, और हमारे सारे काफ़ी दोस्त जिनके सभी के नाम लेना चाहूँ तो यहाँ पॉसिबल नहीं है। और हमारे अब्दुल रज़्ज़ाक है यहाँ पे डावरे, जो मेरे पुराने कलीग्स है एक मैटर में वरौली के सरपंच यहाँ पे है। वरौली के सरपंच साहब, आप एक 2 लफ्ज़ों में आप हमारी टूर्नामेंट को, अपनी टूर्नामेंट को। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। इस टूर्नामेंट को इससे पहले भी मेरे कुछ ख्यालात में मैंने कहा था, फिर से एक बार इस टूर्नामेंट को ऑर्गेनाइज करने वाले जो मैनेजमेंट है, मैं उनका शुक्रगुजार हूँ। इतना बेहतरीन ऑर्गेनाइज करना सबके बस की बात नहीं है। लाइट का अरेंजमेंट करना, इतनी शायकीन को खड़े रहने के लिए, बैठने के लिए जगह का इंतज़ाम करना, बहुत ही बेहतरीन
ऑर्गेनाइज किया हुआ है। और इस टूर्नामेंट में एक चीज़ की मुझे बहुत कमी लग रही है, जो है अपने मेरे दोस्त थे हमारे सलीम भाई, अल्लाह उनको जन्नतुल फिरदौस में आला से आले मकाम आता करे, क्योंकि वो ऐसी टूर्नामेंट में पेश रहते थे, आगे आगे रहते थे। सलीम भाई की याद बहुत इधर आ रही है, अल्लाह उनको जन्नतुल फिरदौस में आला से आला मकाम अता करे। बाकी तमाम शाइन क्रिकेट क्लब का मैं मशकूर और ममनून हूँ कि मेरे फिर से एक बार मेरे ख्यालात को पेश करने का मुझे मौका दिया। और मैं खुसूसन जुबैर अब्बासी साहब जो कि सरपंच है और हमारे नजीर भाई, मैं इन तमाम शाइन क्रिकेट क्लब के मुअज्जिज़ हस्तियों का मशकूर और ममनून हूँ। फिर एक बार मुझे मेरे ख्यालात पेश करने का मौका दिए। अल्लाह हाफिज। सरपंच साहब आपने जो बोले बात बराबर दुरुस्त है, पण ये शाइन स्पोर्ट्स क्लब की भले ही टूर्नामेंट हो, पण ये वरौली की भी है, हरकोल की भी है, हरकोल की भी बच्चे हैं यहाँ पे, वो भी मैनेजमेंट से। हाँ, अब इसके बाद मैं जाना चाहूँगा मेरे खास दोस्त, जैसा लोग बोलते हैं कि उसके मेरे अंदर मिकनातिस है जिसको खींचा जाता है, असद फकी, जहाँ कहीं पे हो स्टेज पे चले आया, नहीं तो उसको पकड़ के लाया जाए। 10 बॉल 22 धावांची आवश्यकता असताना मैदानाच्या आतमध्ये षटकार धावांची 9 चेंडू 16 धावांची आवश्यकता. कोण जिंकेल या मॅचला? इकडे शाईन क्रिकेट क्लब की त्यांच्या विरोधामध्ये खेळणारा संघ वडवली. कोणाच्या बाजूने या मॅचचा विजय असेल? षटकातील हा महत्वाचा बॉल. ओ यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करायचा, फिल्डर आले, कॅच ड्रॉप. बघा अशा पद्धतीच्या एक एक चुका तुम्हाला या मॅच मधून बाहेर नेतील. चुका करून जमणार नाहीये. आज बऱ्याचशा विश्वासाचं आशेचं ओझ हे तुमच्या खांद्यावरती आहे. आज शाहीन क्रिकेट क्लब गोरेगावचे सगळे समर्थक इकडे मैदानाकडे आलेत. सगळ्यांनाच मॅच पाहायची आणि सगळ्यांनाच मॅच जिंकलेली बघायची गोरेगावकरांना. पण हा क्रिकेटचा खेळच वेगळा. कधी जिंकवेल, कधी हारवेल, कधी आनंद तर कधी दुःख, हे मात्र होणारच आहे. चला नवीन खेळाडू मैदानावरती पाठवा. खेळाडूंना दुखापत झाली, पहा तिकडे. चेंडू पाहायला मिळतील ते तब्बल आता मैदानाच्या आतमध्ये 8 आवश्यकता आहे. यावेळेला मात्र 15 धावांच्या ऑन साइडला फटका तर खेळला. चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक आपण पाहतोय. अति वेगाने तिकडे फिल्डर आले, मिस फील्ड. नाही नाही नाही, अशा पद्धतीच्या चुका करून चालणार नाहीयेत. आवर्जून मैदानाच्या आतमध्ये आठवण करून देईल कालचा दिवस, कालची रात्र आपण पाहिली. काल प्रत्येक टीमनं ज्या वेळेला ज्या टीमनं चुका केल्या त्या टीमला ही स्पर्धा सोडावी लागली आहे. 7 बॉल 13 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 13 धावा. कोण जिंकणार इकडे? शाईन क्रिकेट क्लब की वडवली? या मॅच मधली चुरस वाढली आहे. सामन्याची उत्कंठा पहा. ओ यावेळेचा फटका फ्लॅट अँड फ्युरियस, लॉंग ऑन लाईक स्ट्रॉंग. यावेळेला चौकार.
मिड ऑफला तिकडे नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडला जाईल. एक धाव मिळते, दुहेरी धावेसाठी पलटले. बघता बघता 2 धावा सुद्धा इकडे मिळाल्या. येणारे चेंडू 5, आवश्यकता 7 धावांची. 5 चेंडू 7 धावा, 7 धावा 5 चेंडू. वडवली की शाईन क्रिकेट क्लब की वडवली, कोण जिंकेल या मॅचला? विजय हा क्रिकेटचा आहे. हा सोहळाच वेगळाच आहे. तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावणारा हा क्रिकेटचा खेळ आज अगदी आपण जर पाहिलं तर गोरेगाव नगरीमध्ये घेऊन आलाय. निमित्त आहे शाईन क्रिकेट क्लब गोरेगाव यांच्या संकल्पनेतून उदयास आलेली ही स्पर्धा. अगदी नाईट टुर्नामेंट आपण पाहतोय. दुसरीच रात्र आता रंगात आली आहे, डंगात आली आहे. दुसऱ्या फेरीचे सामने जसे चालू झालेत, मॅच शेवटच्या क्षणापर्यंत रंगताना पाहायला मिळतात. ओ यावेळेचा हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला, या मॅचची हवा काढण्याचं काम करणारा लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधोमध चेंडू 1 बाउन्स सीमा पार. वातावरण निर्माण झालंय, कारण की या सामन्याची हवा या चौकारानं काढली आहे. 4 बॉल 3 धावांची आवश्यकता अजूनही या सामन्याला जिंकण्यासाठी आहे. यस सर, नक्की काय आहे तिकडे? 4 आहेत की 6? 4च आहेत. यस, 4 धावात 4 चेंडू आणि आता 3 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हा दबाव, हा प्रेशर आहे या मॅचचा. अगदी या मॅचचा मोमेंट तोडावा लागेल. बॉलिंग करत असताना गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये ज्या फैजाननं बॅटिंग केली, ज्या फैजाननं प्रयत्न खूप चांगले केले, आता त्याला थांबवायचं आहे. ओ यावेळेचा बॉल अडवा बॅटनं ऑन साइडला खेळला. अगदी गॅपमध्ये बॉल चालला. वाईड मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मधोमध 1 धाव तर मिळाले. वा काय फेक केली आहे, रॉकेट थ्रो, तो पण स्ट्राईक एंड वरती. यावेळेला चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 3 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता. एका डॉट बॉल शाहीन क्रिकेट क्लब गोरेगावकरांना मॅच मध्ये उभं राहण्याची ताकद निर्माण करेल आणि एकाद विकेट इथून पुढे जिंकण्याची आशा निर्माण करेल. पण त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर वडवलीकर सुद्धा म्हणत असेल 1 धाव आमच्या टीमला खूप पुरेशी असेल. प्रत्येकाला जिंकायचं आहे. हे प्रेक्षक वर्ग, हे खेळाडू कक्ष आपल्या स्क्रीनवरती प्रत्येक जण हात वारे करतात की कसं खेळलं पाहिजे, कशा पद्धतीच्या धावा आल्या पाहिजे. त्याच वेळेला गोरेगावकर सुद्धा वेगळ्या आशेने या मॅचकडे पाहतात की या धावा सुद्धा थांबल्या पाहिजे. आणि पहा आता सिलीम मिड ऑफला फिल्डर उभे केलेत. कशासाठी? हा दबाव निर्माण करायचा आहे, हा प्रेशर इकडे आणायचा. त्यासाठी क्षेत्ररक्षक उभे केले. इकडे मात्र काय घडतंय? यस सर, हा यस, ज्या वेळेला बॉल रिलीज केला जाईल त्यावेळेला ते क्षेत्ररक्षक हलणार नाहीयेत. जर हल्ले तर मात्र तुम्हाला दंडित करण्यात येईल. यावेळेचा बॉल फ्लिक केलाय, चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला चाललाय. 1 धाव तर मिळाली. तिकडे पडले, धडपडले पण थांबलेच नाहीयेत. वा, यावेळेला 2 धावा पूर्ण केल्या, सामना जिंकला टीम वडवली संघानं. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे मनपूर्वक कौतुक आणि दोन्ही संघांना यंदाच्या हंगामासाठी खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. चला त्वरा करा, मैदानाच्या आतमध्ये विनंती करेन आपण लगेच खेळपट्टीवरती उतरायचं. पुढची मॅच एका बाजूला टीम हरकुल पाहायला मिळेल. त्यांच्या